आम्ही काकरंबेहून आलो मामा. बर बर. इथं शेतकरी ही लोक जे आहेत काय केलं मग? राहू द्या. काय नाही, आवाज येते, आवाज येते. अंगावर येईल. नाही अंगावर येते. माईक आहे, माईक राहू द्या. शेतकऱ्यासाठी हो. जवळ नको बाबा. नाही काय होत नाही, राहू द्या इथं. नाही होत नाही ना हो. आता काय राहिलं जा मला घे. हो किती जायला नाही तू. मला कसं वाटतंय? मरू वाटत नाही का? हो. मला कसं वाटेल? किती वय आहे तुमचं? माझं 100च्या पुढे लांब गेलं. हा. 100 काय नाव आहे तुमचं? माझं गिरचा बंडगोस. बंडगर. ह्याला का भ्यायला? ते उडालं म्हणजे मला नीट तिकडे सडतो. माईक तिकडे गेलो. माईक आहे, माईक. आधी लाईट लागले तुमचे. शेतकऱ्याला सांगा शेतकरी राव मग. पिकरवर करतात का पिकरवर? हा. कसलाही बारक झाले आता. बारक झाले आवाज येते. कळलं का? तिकडे त्याला उडाला कुठं पंख नाही, काय नाही. मला तर उडालं मग तिथून जायचं. सासरवाडे तुमची होय. कोण आहे? खांडेकर. कोणतं? ते आता दर्गे बाकीची गेली म्हातारी. दरगू खांडेकर. खांडेकर. दरगू खांडेकर कोण मेहून आहे का? नाही मेघण्याचं पोरग. बर बर. आम्ही पाहुणे जाऊ तुमचं कोळेकर. असं आहे. हा. मग इतकं आप्पा बाबू बापू 3 पोर होते. मग आता घरचे तुमच्या घरचे आहेत का? मग हा. घरच्या मग काय जोड आहे अजून? जोड आहे अजून. जोड आधी नंबर कोणाचा लागेल ते लागेल. नंबर ते पोरग आलं. मला तर वाटत नाही तुमचा नंबर लवकर लागते. बघ ह्याला नेलं तुळजापूरला. आणि नको माय मला काय नाही म्हणलं. कधी? वर्ष झालं. हा हा हा. तिथे गेलो त्या दवाखान्यात. आवाज नाही काय तर नाव. तिथे गेलो जरा असं झालं पैसे. हा. पोराच्या ओळखीचा डॉक्टर. हा. तात्या मला ह्याला सोलापूरला नाही. हा. मला काय माहित आहे. हा. पांढरी गाडी आणून उभं केली बसवलं मध्ये. हा. आमचं ते सगळं. हा. गुरु म्हणलं गाव कसं बसा अन्न म्हणलं तांबळवाडला आला मला. तिथे नेलो त्या दवाखान्यात. त्या खाटावर टाकलं 2 सगळ्या गोष्टी. हा. एक रात. हा. सकाळच्या डॉक्टर तर मग आलं नाही. हा. पुण्याला पोरगा असते ठरलं. बर. ती कार घेऊन आलत बरं वाटून म्हणजे. हा. कार अशी मोहर केली. डॉक्टर आलं. हे कोण आहे म्हणलं का? मरते म्हणलं उचलायला लवकर. तुम्हाला? मला. लांब आलं त्याची गाठ पडल्यावर त्याला सांगितलं असतं तू मर म्हणल्यावर मी मेलो जाऊन वरून तुला सांगायला आला. तुला वरून बोलवत तुम्ही काय केलं ना? जात ना लोक त्याला बसू देणार लगू उचलून पांढऱ्या गाडीत बस. पोराची गाडी होती घरची. काय पळापळी करत असतील दवाखान्यात ओळख. मग कोण पोरगा आलं की मला आता मी अण्णा ग बसायला मला काय बी बोलायला. मग ते डॉक्टर म्हणलं अंगत म्हणलं बरं वाटलं तर बरं नाही तर आणि कोणाची ह्याच्यात नेऊ म्हणलं त्या मला. नाही डॉक्टर तर म्हणलं मला बरं वाटलं. तर त्याने एक सांगितलं बंडगर म्हणला तो अर्धा कपी दारू प्याला तर मरतोयच म्हणला. 2 वर्ष झाली. पहिली होती का पोलिस? कुठले? मग कसं भांडणं ते झाल्यावर काय? पहिली ती घोडी सवार याला येत होती. तुम्ही काय लय दिवस बघितले तर आता? लय पाकाट माई. समुद्र मारली की पाटलां टाकी दिली की घर घालायची. पटकणार पुण्या पाटला बापूराव पाटील आमचा चुलता होता.
बर पोलीस पाटील होता समजा पोहोचतो. उंदर मराल्यावर का म्हणजे काय रोग येते हा हा राखेल बातबरी गावोगाव बाहेर निघायची महिना 2 महिने. हा प्लेटचे सात हा ही गाव ही खाली आहे का कुठं इकडे गाव खाली माहेर होय त्या लोकमाता आली ती वर बर बर ते आपलं जर 2-2.5 एकर शहरानं इकडे हा पोरं सांभाळते तरी नाही एकानं मागे मगुणात दुकान टाकली. बर वाळू सिमेंट हा इटा हा ती कसला दस मध्ये ती फुटतो हा गाडीला दब नाही. हा कोणा ती करीत करीत पाण्याचं मोठं पाणी भरायचं टंकर घेतली. बर हे 9 एकर जमीन एक राखेल तर राहणार आहे त्या माळाच्या कडे. हा शेती केली असेल की तुम्ही शेती तर हा माळ तुला खरं सांगतो ही इथं 5 एकर 5 एकर आहे. बर तिथे एक पट्टी आहे समोरची एक पट्टी आहे त्याच्या मोहर भावाच्या वाटण्या भाऊ डॉक्टर असं कर्तुकीला आलं हिरी कुठे घेऊन पडलेली हिरी घ्यायचं कुठं टाकायचं वाक्याला माये 40 एकर जमीन कमी बर 40 एकर सारोच्या शिवाला 150 एकर बर 25 एकर 6,000 घेतली आणि एकट्याला 8,000 घेतली. हा 150 म्हणजे विलय असतील पण तवान मिळतच नव्हतं. हा सुरती रुपये होत सुरती म्हणजे चांदीचं. बर हा आता चांदीचा रुपया असल्यावर तुम्ही सुरती रुपया घेऊन 20 रुपये देते. हा मग तुम्ही असं नोकरी चालती घालत होतो का नाही नोकरीनं आमच्या भावाने नोकरी नाही घातलं धाकच्या दोन्ही मध होत हा आणि ते धाकट इथं 2-3 वर्ष काढली पुन्हा तुळजापूरला 2 वर्ष काढली. का 50-100 रुपये 12 महिने 12 महिन्याचं मग एक वर्षाला तेवढं वर्षाला तेवढं. हा बागत होतं का तर का हा आता आमचं चुलता हा सोमवार बैल होता पाठीचा जवारी भरायची मंगळूर जायचं. व्यापारी आले की पाटील कसे आहे 3 पहिल्या रुपयाला 3 पहिलं माझा एका जवारी इकली 3 पहिल्या रुपये 1 रुपयाला 3 पहिलं हा तरी नाही. आता काय भेटणार आता किती वयात झालं मामा रिजेक्ट झाल्यावर 2 वर्षांचं झालं. रजक माहित आहे का मग तुम्हाला रजक का भरपूर माहित आहे. हा पाठ बैल सोडली हा चुलत्या रंगी त्याची भावजी त्या माळाला लावून बसलो. चुलता आमचा तंबू खायला तो तांबूळवाडीवर आवाज व्हायला लागला हा मिल्कीच. हा मला म्हणला बाबा बरोबर जरा त्याच्या पुढे थांब मला येऊ दे म्हणलं. जरा मोर गेलो वरून 3 बाब सोडलं इथं वड्याला पडलं तर एकानं पाणी काढलं. हा एक नागरतीत घुसून गेला एक बांधाला मोळगट होत हा तिथं सडकं करून फाकी जाऊन तिथं टाकलं. हा ती 3 जण उडत होत दगडावर हा ती गावात राहत नव्हती. खरं मग कोणी टाकलं होतं ते मिलिटरी रजकावर का हा हा मग ते महिना आलं भुईके गेलं घाटाला जाऊ देणं जाते वर बर तिथे गेलं
आणि विमानातून चिठ्ठ्या टाकल्या हा तिथून निघून हा 2 ड्रायव्हर उतरून ती चिठ्ठ्या घ्यायला गेली की गाठशेला बरोबर होत रजपूत हा त्यानं 2 ड्रायव्हर मारले हा खलास हा किती कोण आले धरलं त्याला कोण आहेच म्हणला तर म्हणला शिवा म्हणला रजपूत हा चल म्हणले आमचं येत नसताना मोर का आलं बघ म्हणल्यावर बापून गेला जातो हा तुमच्या पुढे झालं म्हणायचं सगळं हो बर काय करत होते ते काय त्रास काय देत होते एवढा रजकात गाव बाहेर काढून हाणून येतो तो बड्याला हा बकरी कापायची रातभर येदोळा पोला शेतकऱ्याने वड्यावरून येदोळा घातलेला हा मग ते टप्पूत येतो गावात राहायचं नाही गावात ठेवीतच नसते हा त्याच राजी राहतो हा आज जिथे लेकरं घाटावर भिसाडाला खेळ मारून राहली हा जिथे लेकरं इथं घाटावर खाली जातो हा म्हणजे इथं कोणाला काय त्रास दिला का नाही तुमच्यापाशी तिथं नाही बाबा हा तिथं तांबूळवाला हा साहेब मोठा अण्णा तुम्ही केवढं होतं त्यावेळेस लय दांडगा होतो हा. बोलू दे त्याला. हा त्याला समजे हिंदूचे लोक बोलवून घेतले साहेबांना साहेबांनी ते हा. मुसलमान होते रजकात हा 17 टाकल्या हा 5 5 पानं खायची हा आपण बसलो आपल्या तोंडावर ठोकायचं हा त्यानं का बर असं हा त्यांचं ग्रुप झालत हा मिटिंग झाली हा एक मुसलमानानं 10 हिंदू कापल्याची चहा प्यायचा नाही हा तर हा ती बसल्याची चौकात चुका लागलं रातभर तांबूळवाला पलीकडल्या बाजूला लगेच आवाज केला तो पोट गेली असं करावं लागलं हा मला मारा मला जीव चालतो हा मारा मारा म्हणले रणगाड आलेलं तांबूळच्या पुढे गेलं त्याला धरलं ती पाया पडत होतो मारा मग धरलं की पाय बांधलं मोर जावं लावलं पोरं वाढायला लावली मागून पोरावून दगड घाललं त्या साहेबाला पाया पडतो तो जीव मारा तसं करीत करीत सरकारच्या कडाला हेर होती खाली मुंडी करून वर बगाडाला पाय बांधला पोराला गुराख्याला सांगितलं जाते त्याला दगड गाडी जाऊ ती कवा मेलो कोणा तसंच नमकं तसंच रजक मध्ये ताप केला लोकांना बघतो हा दुष्काळात काय केला होता? दुष्काळ कसा होता दुष्काळ दुष्काळ हा पुन्हा झाला हा पुन्हा रणगाडा गेला लवाऱ्याला लोहाऱ्याला हा नेलं की सगळी मुसलमान बंदुकीचा आवाज करायचा ते ड्रायव्हर होता तो मग चापला त्याला लगेच मागे सारायला सुरू केलं लांब गावातून पटकन लोक जर मुसलमान जर आली बसतील जागा पोरांना मागून बंदुकी आणायचे बेल म्हणायची बेल चांगली अशी पटकन येऊ दिली तुम्हाला सांगतो खटका दाबला जर माणसं तिथं पडाले तेवढी माणसं मारली ते पुणे त्या रणगाड्यावाल्यानं त्याच्या निशाण होती बटन दाबलं की सारे सडकली मुसलमान मारले तेवढे रजेक संपलं की पुन्हा ताकीद दिली
मुसलमानाची घरं लुटा म्हणून हा शिंदेला सांगितलं हा हे लुटलं हा कुणी जनावर आणली कोणाला पैसे सापडले कोणी मग रोजच एक होत त्यानं पहिल्या भरला लय घेऊन आलो पैसे हम्म. जरा लोक निघाले लातूरला त्याच्या आईने म्हणली कळू हाणार त्याची अशा वाईट आहे कळू लय लोक चालले बाबा म्हणले मग जातो सगळं बैल बांधले गेलं लातूरला हम्म. तिकडे तिकडे इकडे तिकडे बघितलं एक मोठी मोठी ते फळीचे काय म्हणतात ते टाकी त्याच्यात मुसलमान झोपले होते हम्म. त्याला वाटलं पाहिलं ह्याच्यात गबाळा काय की म्हणून ते पिठीचं कुलूप असं उघडलं की त्याने झोपून झोपूनच आवाज केला जागेवरच नेलं पोरगं. हम्म. आता तुम्ही पैसे अडका घरातून आणलं तिथे बाहेर आलं की दुसऱ्यानं त्याला ठोकायचे तुमच्याच बसले पैसे दुसऱ्याने घेऊन जाईल हम्म. असा गोंधळ हम्म. लय लुटालुटी होती मला लोटवली बसतीस हा. मग सांगतो जर त्या दिवशी येत नव्हतं त्याने संध्याकाळी मिटिंग घेतली एका मुसलमानानं 10 हिंदू कापले ही चहा प्यायचा अशी मिटिंग झाली हम्म. हा बाबाने कमाल केली वाटत 12-1ला तरी रणगड सोडून मरणाचं हम्म. रणगडा पुढे चालल्यावर बटन दाबलं मागच्या माणसं डोळ्या लावून मरत होते असलं खाती होती हम्म. त्यामुळं दुष्काळात काय फेरी चालू होत्या ती ही वाटीत होती का सुका सुकली का काय. हम्म. जनावरे तिकडे तुळजापूरच्या पलीकडे फार येतात वहिनी टाकायची हापशिंग्याच्या डोंगरात हा हा. आणि ते सरकारी हिरी काढल्या याजवळ तुम्हाला पटलं ते घेऊन याचं खायचं हम्म. वाहन काय होते तो हा वाहन तुम्हाला जायचं ते झालं कुठलं वाहन का पेलं हा. मग कसं जात होतो पाहुण्याच्या गावाला ते? चालत हा. आणि हा. मेलेलं ते कसं कळायचं मेल्याच लावून दिलं म्हणजे मी पता लागायचा सांगा गेलेलं तिकडे हा. आता फोन झाला तर मुंबई पुणे कुठवर होय गे आता काय फरक पडला का पहिल्या काळात आणि आताच्या काळात तर का हा. आता सैनिबाज निघालं तर पहिलं बाया दिवाळी गेले म्हणजे कुठं तर जरा भरलं तर चिकन मातीत घोसून दिवाळी हा. आता कुठे राख तर पडलं भांडी त्या साबणावर घासायची होय गे तेव्हा नसेल साबण तू हा. आम्हासारखी नागवी शेणायची हा. आता तिची बायला ते भात शिजू घातला म्हणजे शिट्या वाजवी हा. शिजवा म्हणून सांगते पहिलं नसेल असं का हा. पहिलं मग रोवून दोरीवर मक्याची कणसं घेऊन लोक खात होते हा, कशावर मक्याची कणसं भाजून हा. मग रोवून आणायचे हा. 1 रुपयाची 2 रुपयाची हा. लय उपाशी मेले का लोक तेव्हा कसं काय काहीच नव्हतं सर हा. हा. आता आता ते लग्नात पत्रवळीवर गुलाबजाम खायला ते ठेवून चालली ती तसंच तुमच्या लग्नात काय केलं तू आमच्या पोळ्या पोळ्या हा
आपल्या पूर्णाच्या पूर्णाच्या एवढ्या पोळ्या केल्या का तर हा. दिवस लागला असेल. पोळ्या आणि गोळवणी हा, पोळ्या 10-15 बसवायचं हा. आंब्याचं फाटा आणून खाली हातरायचं त्याच्यावर सतरंजी टाकायची पोळ्या वर टाकायची हा. 5 दिवसाचे लग्न 5 दिवसाचे 5 दिवस म्हणजे काय करायचं 5 दिवस एक दिवशी हळदी पुन्हा देवकारवे हा, पुन्हा नाणं धुणं हा. असंच आहे 5 दिवस हम्म. लग्न बारके आपले तेवढीच लग्न तेवढी मोहराची रोखवत निघाला म्हणजे लिंबाचा फाटा घ्यायचा मोठा हा. त्याला कामवलं काय काय बांधायचं हम्म. आणि ती पोरवानी मोहर घेऊन नाचायचं रोखवत हा. आता त्या रोखवतात गाडी यायला ती घोडा घोडे नवरदेवाला घोड आणि ती पोरं नाचायला त्याला ती 11चा अक्षर असला की 2ला पडा लागला नवरदेव गावातून यायला 2 वाजल्या 2 वाजता निघाले आता तुमच्या वेळेस नसेल घोडा ते असं काय घोडा नव्हे ना काय नाही चालत जायचं आणि चालत यायचं. वाजन तरी वाद तरी होत हा. मंडप ते असलं काय नसेल असं एवढं मंडप नाही हा. वच्यावर मेढे लावायचे आणि त्याला अभ्यास पाठ बांधायचा हम्म. झाकण नाही ना काय झाला मंडप मंडप झाला हा. काय नव्हतं लाईट कधी बघितलं लाईट पुन्हा आली हम्म. समजा झाल्यावर हम्म. ती दुलंगे मलका दुलंगे माहित असे की जुनं आम्हाला एवढं कुठलं माहिती ऐकून ते गेलेले मामा हा. काकरंत दोलंगे माहित आहे तुम्ही ऐकून आहे दुलंगे हा. ते उघडा मामा होता ते होय कुठला काकरंब्याचा काकरे ते उघडावाणी म्हणते ते हा. लय सावकार होतो आणि हा. ते सोलापूरला गेलो हा. लोक अशी बसलेली हा. मधल्या मारुतीच्या मोहर मारल्या अजून कपडली हा. तिथं लोक ही बोलावलेली निलाव हा. काय नाही जमलं नाही काय नाही शंभर लोक गेली त्याला मला काय रे बाबा मला हे उघड्या तुझ्या पैसे काय म्हणली हम्म. ही भाडे आहे म्हणली हम्म. तेवढ्याच देतो हम्म. तर म्हणला 1000 रुपये दे की म्हणला हम्म. बसलेली म्हणाल्या कशाला सांगायला त्याच्या अंगावर अंगी आहे मला उघडू हा. म्हणून उघडावाणी म्हणत होते हा हा. झालं कसं आहे झालं चौकटी रुमालात पैसे हा. आणि उघडाचं डोक्यात नुसतं खांदेल हा. लोक बघाल ते हा. पटका काढून त्या मालकाच्या पुढे असा हलवे हा. त्याला लागेल ते घेऊन बाकीच मागेल ती म्हणे हा. लोक जर माझ्या हसा लागली त्याने तेवढे घेतलं तुम्ही जात होतो का सोलापूरला तर का हा. कसं जायचं होते का इष्ट तिथे चालत जायचं हा. आणि रुपये 12 दिले की सोलापुरात उतरायचं. हा. उस्मानाबादला आठ आहे हा. तिकीट हा. आणि बांधणं ते शेताचे ते होत असते पहिले तर हा. गावातून मिटवायची पाटला हा. पोलीस स्टेशन ते काय नसेल एवढं. आमच्यातला पाटील विचार येतो का कोण पोलीस स्टेशन आमचा तर कवाचा पाटील बर कुणाची बांधणं झाली तर मिटली हम्म. पहिले लोक जात बी नव्हते पोलीस स्टेशन तिथले इथंच मिटवायचं मग ते खून फिन काय पहिलं झाल्यावरती कसं करत होते
काय होत नव्हती पहिले एवढी मोठी कोणी ते फाशी घेतली तर माती करायची काय हा पोलीस स्टेशन नाही ना नाही, तिथल्या इथंच माती हा. हम्म. हे पहिलं इतकं घोडी सवार होती हा. हम्म. एका माणसाला 2 घोडी हम्म. एकावर बसायचे आणि एक हात तिथून चालली म्हणजे 5-50 घोडी एका मागे हा. पोलीसच होती का ते पोलीस बर जी पोर आहे ती नवीन पिढी पुढची होय खरंच नोकऱ्या मागाल ते कोण कुठं चाललंय कोण बिगर लग्नाची लय राहिले ते पोरी म्हणून तर मला शिकलेला नवरा पाहिजे. लय पोर आता आमच्या लग्नाला आले जायचे पोरी मिळणार ते व्यसन बी आहे की व्यसन पोरवाला पहिलं होतं का असं नव्हतं हा. आता आमच्या खाली वाघ आहे हम्म. घाटावरले आली पोरगी दिली शब्द झाले शब्द बोलू तर की जवळची म्हणजे हे फाल्यानं म्हणजे आता जाऊन जमवणार आम्ही त्याचं घेरदार बघू तिकडे चला म्हणलं 5 आले सायकलीवर खाली गेलं आली चहा पाणी केलं समजा कोणी बायावर स्वयंपाक करायला लावला हम्म. ती बाहेर अशी बसलेली बोलत लगे पोरीचा फोन आला हा. काय बाप्पा काय बाई मला नवरा नको म्हणजे हम्म. जेवायचे राहिले उठून गेले हा. का बरं बाई नवरा लय बुक्का म्हणजे हा. तेवढ्यावरच मोडलं बोललं मग पहिला असं न ती मनाला येत होतं का नाही कुठलं का हा. बापानं बघून आला की त्याच्यावर तांदूळ बापानं जायचं बघून मग हा. तुमचं कसं कसं जमलं माझ 2 मोडले मोडले का मी नका म्हणतो हा. गावातली होती मधीवरती गाठली म्हणले तू शिक नग मला म्हणलं गावातली तर मला नको हा. असं करीत कापड जरा गेलं माझं खाल्लं हा. गाडी या म्हणला जाऊन आमचं चौथाई बघून आली हम्म. ती गावातल्या बाया म्हणले बरं म्हणले पर आम्हाला नवरदेव दाखवायला आणा. हा. हा. अशी तर पुण्याकर बापाचं बी घर निभर सासऱ्याचं बी घर निभर हम्म. वराला आलेलं बसतच जेवणी खाणी अमुक तमुक नवरदेव शिवसेना न्याला हम्म. नवरदेव म्हणला मला नवरी बघायची आहे. हम्म. तर बाबलाला कुकुमी लावू देणार काहीच नाही हा. तर पोरं तिकडली निभर हा. बाबनाला म्हणली काय म्हणते बोल की म्हणली त्या तर नवरी बघायचं मला आरतीची पाहायला माहिती तर मग दोघं जण उठली की पळत गेली का आलो आणि नवरदेव ती कापडं घेणार तुला बघायचं मला चला म्हणली कापडं समधी काढली आली देवळात उभारली मोर बघ म्हणली हा चांगली आहे चांगली आहे का मी हम्म. चांगली मला तू चांगला नाही म्हणली मला करून घ्यायचं नाही हा आता काय करा बापाला म्हणली पोरवळीने उभा कर म्हणली हा. पोरवळीने उभा केली म्हणली मला पटेल त्याला करून घेते म्हणली हम्म. आणि हे गरीब होतं जागरूक करायला होतं
तुम्हासारखा केला हे फलाने चल रे ते वळीला उभार मला इथे तिथून रांग लागली की हातपाय दिवलं हातकी पांघरून समजे एकदम कडाला उभा तुझी तुझी पान शिरमत तिकून समजी तपाशीत आली या डाउनलोड कराय पोरापाशी बापा म्हणजे याला करून दे म्हणजे इथं लगीन लाव आणि म्हणली जमीन 10 एकर घेऊन दे ती तू आल्यावर पाया पडल म्हणली ती कडू म्हणली महिनाभर बघितलं देवळात मला नेलं म्हणजे त्या कडून ह्या म्हणले पोरावर म्हणले की काठ्या घेऊन वरार हाणा म्हणले काठ्या घेऊन पळवून लावली अशी पहिलं वराड कशी येत होती मग तुमच्या गाड्या लगीन इथं झालं का काक्रम्यात तुमचं लगीन इथं झालं का काक्रम्यात तिथे झालं गावात झालो मग हा 5-6 गाड्या आलत्या हा तेव्हा लय गाड्या आले की वराड लय आलं म्हणा लय हा. आणि आता गाड्या 5-7 गाड्या 5-7 गाड्या आली ते पोरावाने वरून बनी मोकलायची हा 4-5 दिवस ती लगेच येऊन गेल्यावर महिना आमची बैलीची पाड खायची पोरं वरून उकलायचे की टाकायचे 10 गाड्या जात होते आता यदवळ टरक भरली की सामदाम म्हणायचं की जागेवर जेवण आहे काय ती लगेच पाणी करून येते मग आता तुमचं बरं आहे म्हणा की सगळं बरं धाकटं पोरगे ते काम करीत होतं टॅक्सीवर याच्यावर पोरले 2 पोर आहेत मामा त्याचं फिरत पुण्याला गेले तिथे काम करीत अर्धा गुंठा 3 लाखाला घेतला बर 3 लाखाला ती घेतला खाली पथरी टाकून थोडे दिवस राहिलं पुन्हा अर्धा गुंठा आहे 3 मजली माडी बांधली 3 मजली बांधून वर बी खांब समज केले सलाब टाकायचा राहिला 4 बंगलं काढले तिकडंच राहते का मग तिकडेच राहते तुम्ही जात ना माझ्या मी जात होतो तर काचेबारला गेलो 3ऱ्या मजलीवर अण्णा खाली उतरायचं नाही पहिल्या मौस त्या 3ऱ्यावर खाली तावडा उतरी तर किती घसरून पडलो केलो 15 दिवस होतो एका जाग्यात हागायचं तिथं मुठायचं जेवायचं तिथंच गिरका फिरायला मोर टीव्ही तुम्हाला काय करमत नसेल तिथं काय करलो तर माणूसच मात्र पडणार खाल्ल्या ताणात होतो तेव्हा त्या पाणी आंघोळ केली की हिरभर फिरायचं पडलं तुम्हासारख्या अण्णा त्याला रिक्षात बसा फिरवून नगर बाबा म्हणून माझ्याची म्हातारी होती त्याच्यासाठी फिरवून पोरं काय नेऊन कुठतरी सोडलं म्हणजे येवं कसं मागायचं वयची पोरं गड्या पक्षा पायाच्या वयची आपल्या पदल्यापासून माती गोळा मोरला या ना या खुर्ची टाकायची पोहे करायचं मग मामा आता आपण शेतकरी आहोत बशीत किती मात येतो पोहे तसल्या खायला बसल्यावर 5-6 पैसे ते खाता हो नाही सरळ तेवढे दिले तेवढे आता अन्नाला झाला होतोय मी उगाच मला पलीकडे खाऊन आला मला नाहीतर 4-5 बशा खाल्ल्या त्या गलीला पलीकडल्या गलीची बाई होती कोणच तरी बाय ती बंडकर होत मग पोहे केलं चहा केला 6 बशा त्यानं पोहे खाल्ले मग तुझं बाय आता ऐकू बी येते दाता बी आहे ती व्यवस्थित तुमची दिसा नाही फक्त दिसत नाही हे गेलाय त्याने बी या आठवड्यात
घरी बसलो. हं. आता तुम्ही बसलेलं पांढरी अंगी दिसेल, तोंड दिसत नाही. होय हा. आता वय बी झाले की वय 100 पुढे झालं. आम्ही नशीब म्हणायचं मग, हा नशीब म्हणायचं. हा तेवढं वय बी हा, अजून दोघं बी हा अजून. तर का हा मी ते 3दा वाचलं. एकदा बगाड काढायला जाऊन हिरीत पडलो होतो. हा हे पाय हे मोडलाय. बर इथून काढतात हा बगाड काढायला गेलो ते बगाडाला दिसतून बोंद्याची बगाड हे होते वळवळ. हम्म. ती समधी मध्ये आली, समजत पडलो. पाणी होत एवढं खाली पाशी आहे. हम्म. म्हातारे मेलं म्हणून माती तोंड घालून बसली. गेलो मी रगत निघाल नाही का कुठे काय नाही. पाण्यातून सगळं येऊन बसलो. इथं गाठ आहे. ही 5 बोट इथं आलती असं मोडून हा काटकाट पडला होता इथं. हा अरे बाबा म्हणलं, नाहीतर तेवढं 2 तास झाला असतं मी पाय तोडावा लागला असता. बसत नव्हते. बसून माझी मी असा बरोबर बसलो. हा तुम्हीच माझी मी हा आणि त्यानं मार खाल्ला की ती चाळ फिरायचं ती कुणाकाला चिटकली. हा वाचलो. दवाखाना ते नाही काय नाही नाही हा त्यानं तळ्याच्या वाडीला गेलो. हम्म. ते नीट करते. त्याने काय केलं, जरा चापलेलं केलं. आता अरे बहीण दिले ठरले. अरे वाडी काढ काय अन्याय म्हणला. काय झालं आज याला ते पाय मोडले. बाटली आण म्हणला दारूची. बाटली आणली, दारू पिलं. बोल आता काय करते की बघा म्हणलं. मला उठ म्हणलं. उठलो. शी पाय बसवला पण ते असं होत नव्हतं. पाठीमागे 2 पोरं बसलेली, दारू केलेलं. पाय केलं आपल्या छातीला लावलं. आता तराटा जर गेला मग मोकळं झालं. बरं मामा चेष्टा करते ते आताची बोललंय हा नाही आता इथं बसलो. हा ती येते की आमदार इंदापूर माडी दिसायली म्हणते. कुठून इंदापूर हा बेगोळा इंदापुरी हा माडी दिसायली म्हणते. हा. कोणची माडी पुण्यातली हा. करून चेष्टा करतात. 3 मजली हा 3 मध्ये आता तुम्हाला घेतो तुळजापुरी जागा घेतला 1.5 गुंठ. बर बांधायचा होता पण ते आमदार आहे. होय हुंडा घेतला होता का मग पैसे दिले किती? 200 रुपये 200 हुंडा सासऱ्याला दिला. तुम्ही हा हुंडा नाही तुम्ही दिलं म्हणा की. ते बी म्हणला बावकीच्या आयारे देण्यापेक्षा 200 रुपये देवा आयारे पोचले म्हणलं. हा 200 रुपये आणि मग त्याने दिलं का नाही काय काय देते पुन्हा समज झालं देवकार्य ते समज शिवतीला नेलं देवळात. गेलो चांगलं संध्याकाळी 9ला तास. संध्याकाळी 9ला कस काय तेवढं औषध बामणानं सांगितलं. हा गेलो बसलो. बामणानं ते केलं बघतो तरी एक अंगी आणि टायर दुसरं. त्या बामणानं बघितलं म्हणलं अंगी टायरच आहे म्हणलं. दुसरंच नाही ते मला मग त्या म्हाताऱ्याकडे गेली म्हणली अंगी
टाळायला जाय दुसरं विसरले नाही अरे विसरले पण आमचे भाऊ ती म्हणली मलकाम दुलिंगाचं दुकान मग कसलं होतं मुंबईली ती म्हणले थांबा म्हणले लगेच जाऊन गुलाब पटका दुसरे सगळे घेऊन येतो नाही म्हणजे तांदळाचा टाइम झाला तांदूळ टाकली झाले सकाळच्या परिपूर्ण जेवणी खाणी झाली सासरा बसलो होता असं त्या अंगीन टायर काढला गेलं त्याच्या अंगावर फेकून म्हण नको म्हणे घरी मस्त अंगी गुलाबी पटका आणि तेव्हा दुसरंच नेसत होतो दोस्त लग्नात बी का हा कधी कधी लिहिलं मामा नाही